कधी कधी एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला प्रवास त्या ठिकाणापेक्षाही जास्त काही सांगून जातो. आजचा हा प्रवास असाच काहीसा होता. एका शहराजवळ असूनही समुद्राच्या दोन वेगळ्या किनाऱ्यांवर वसलेली दोन गावं, वर्सोवा कोळीवाडा आणि मडगाव. दोन ठिकाणं, दोन वेगळी रूपं आणि दोघांच्याही आयुष्याच्या मुळाशी एकच समुद्र. आणि याच जागांना जवळून अनुभवण्यासाठी आजचा प्रवास सुरू झाला. मडच्या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला. दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवळ, पावसाच्या हलक्या सरी आणि त्या हिरव्यागार वातावरणातून पुढे जाणारा हा रस्ता. शहराच्या इतक्या जवळ असूनही इथलं जगणं मात्र शहराच्या गुंगाटापासून कितीतरी दूर वाटत होतं. आम्ही निघालो होतो मड जेटीकडे, कारण आजचा पहिला टप्पा होता समुद्र ओलांडून वर्सोवा कोळीवाड्यात जाण्याचा. काही वेळात आम्ही मड जेटीवर पोहोचलो. समोर खाडीचं शांत पाणी आणि त्या पाण्यावर हळूवार डोलणाऱ्या छोट्या मोठ्या बोटी. वर्सोवा जाण्यासाठी बोट आली. तिकीट फक्त 10 रुपये आहे. बोट सुरू झाली. हळूहळू मड मागे पडू लागलं. खाडीचं पाणी, आजूबाजूच्या बोटी, पाण्यावरून जाणारा हा छोटासा प्रवास फक्त काही मिनिटांचा होता. समोर दिसू लागलं समुद्राशी जोडलेलं एक दुसरं जग, वर्सोवा. बोटीतून उतरलो आणि आजूबाजूला नजर फिरवली. इथलं वातावरण मडपेक्षा वेगळं होतं. जेटीच्या बाहेर पडलो. लगेच समोर आलं या परिसराचं एक महत्वाचं जग, मच्छी मार्केट. इथे समुद्र फक्त दिसत नव्हता, तो लोकांच्या रोजच्या जगण्यात जाणवत होता. मच्छी मार्केट मागे सोडलं आणि आम्ही प्रवेश केला वर्सोवा कोळीवाड्यात. इथल्या छोट्या रस्त्यांमधून पुढे जाताना दोन्ही बाजूंना दिसणारी घरं, काही जुन्या आठवणी जपणारी तर काही काळाबरोबर बदललेली. याच परिसरात आहे श्री हिंगलादेवी मंदिर. या गावाच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग. पुढे जाताना रस्त्यावर दिसतात कोळी समाजाच्या जीवनाशी जोडलेली नाखवा आणि नाखविणीची ही प्रतिकृती. पिढ्यानपिढ्या समुद्रावर जगणाऱ्या कोळी बांधवांचं हे जग मुंबई बदलत गेली. शहर मोठं होत गेलं, पण या कोळीवाड्याने आपली ओळख अजूनही जपून ठेवली आहे. कोळीवाडा फिरून झाल्यावर आम्ही पुन्हा जेटीकडे निघालो. पण आमचा प्रवास अजून संपला नव्हता, कारण जिथून हा प्रवास सुरू झाला होता तिथेच परत जायचं होतं.
शहराच्या मध्यभागी असूनही आपली वेगळी ओळख जपून ठेवलेलं हे जग खरंच अनुभवण्यासारखं होतं. गावाच्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून आम्ही पुढे निघालो. दोन्ही बाजूंना उंच हिरवीगार झाडं आणि मधून जाणारा हा छोटासा रस्ता. हळूहळू गावाच्या आत पोहोचलो आणि अचानक समोर उघडलं एक सुंदर दृश्य. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कोळी बांधवांची घरं. इथे समुद्र आणि घर एकमेकांपासून वेगळी नव्हती. समुद्र म्हणजे त्यांचं काम, समुद्र म्हणजे त्यांची ओळख आणि कदाचित समुद्र म्हणजेच त्यांचं आयुष्यही. पुढे जाताना काही मोठ्या बोटी दिसल्या. समुद्रापासून थोड्या दूर शांतपणे उभ्या असलेल्या. पावसाळ्याच्या दिवसात समुद्राचं रूप बदलतं. वादळ, मोठ्या लाटा, खराब हवामानामुळे या काळात मासेमारी बंद असते. गावातून पुढे जात राहिलो आणि शेवटी पोहोचलो गावाच्या टोकाशी. इथे काही मच्छीमार मासेमारी करत होते. मीही काही वेळ तिथेच थांबलो. शांतपणे त्यांचं काम पाहत राहिलो. काही वेळाने एका मच्छीमाराच्या गळाला मासा लागला आणि त्या जिवंत माशांना हातात घेण्याचा अनुभव मिळाला. पण समुद्राशी जोडलेल्या या जीवनाला जवळून अनुभवण्याची ती एक वेगळीच भावना होती. पुढे आम्ही गावातील कोळी बांधवांची घरं पाहिली. घराच्या आजूबाजूला बोटी, मासेमारी करण्याच्या जाळी आणि रोजच्या जगण्याशी जोडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी.
कधी कधी एखाद्या गावाची ओळख त्याच्या इमारतींनी होत नाही तर तिथल्या माणसांनी आणि त्याच्या साध्या आयुष्याने होते. हे सगळं अनुभवत आम्ही पुढे निघालो. दोन्ही बाजूंना हिरवळ आणि त्या हिरवाईतून जाणारा शांत रस्ता, जिथे आयुष्य अजूनही थोडं साधं आहे. लोकांचं जगणं थोडं वेगळं होतं, पण समुद्राशी असलेलं नातं दोन्ही गावात तसंच होतं. कदाचित म्हणूनच काही प्रवास आपल्याला नवीन ठिकाण दाखवत नाही, ते आपल्याला जगण्याची नवीन दृष्टी देऊन जातात. दोन गाव, एक समुद्र आणि असंख्य आठवणी. हा प्रवास इथेच संपतो, पण या समुद्राची गोष्ट कदाचित कधीच संपणार नाही. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच सुंदर लपलेल्या ठिकाणांच्या सफरीसाठी अमोल व्हिज्युअल्स सोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.